पंकजा मुंडे यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागत असल्याचं पाहायला मिळतंय। एका पद्धतीने पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे। मुंडे समर्थकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना पंकजा मुंडे यांना करावा लागला आणि त्यानंतर मात्र आता विधान परिषदेवरती पंकजा मुंडे यांची वर्णी आता लागत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। भाजपच्या वतीने आता विधान परिषदेसाठीची यादी जाहीर करण्यात आली। योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे यासोबतच पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावाचा देखील या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर या सगळ्या जणांची आता विधान परिषदेवरती वर्णी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपच्या वतीने महत्त्वाची यादी विधान परिषदेसाठीची आता प्रसिद्ध करण्यात आली। राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। योगेश टिळेकरांचा देखील यामध्ये समावेश आहे। माजी आमदार परिणय फुके यांना देखील आता पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी भाजपच्या वतीने संधी दिली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। सदाभाऊ खोत यांना देखील पुन्हा एकदा संधी मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता, त्यामुळे मुंडेंच्या समर्थकांमध्ये नाराजीची लाट होती आणि ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आता भाजपच्या वतीने केला जातोय, कारण पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठीची संधी आता भाजपच्या वतीने दिली जाते। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। भाजपच्या वतीने ही यादी आता प्रसिद्ध करण्यात आली। राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर सदाभाऊ खोत यांची देखील आता विधान परिषदेवरती भाजपच्या वतीने वर्णी लागत असल्याचं पाहायला मिळतंय। पंकजा मुंडे यांची देखील विधान परिषदेवर वर्णी लागत असल्याचं पाहायला मिळतंय। यासोबतच परिणय फुके यांच्या देखील नावाची घोषणा भाजपने केलेली आहे। तर योगेश टिळेकरांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अमित गोरखे यांच्या नावाचा देखील या यादीमध्ये समावेश आहे। तर विधान परिषदेसाठीची यादी आता भाजपच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।